नमस्कार, मी शामराव मोकाशी, अध्यक्ष राजाराम बापू पाटील रिक्षा संघटना. महाराष्ट्रातील सर्व रिक्षा चालकांनी, टॅक्सी चालकांनी हा व्हिडिओ ऐका आणि लगेच मात्र शेअर करा. आता प्रत्येकाला धर्मवीर आनंद दिघे साहेब कल्याणकारी मंडळाच्या माध्यमातून एक सरकारची योजना आहे. त्या योजनेतून तुम्हाला पेन्शन वगैरे अशा बऱ्याचशाच गोष्टीचा लाभ होणार आहे रिक्षा टॅक्सी चालकांना. आता रिक्षा टॅक्सी चालकांनी आनंद दिघे कल्याणकारी मंडळ ह्या ऑनलाईनवरती अर्ज भरायचे आहेत. म्हणजे तुमचं जे परवानाधारक आहेत रिक्षाचा, टॅक्सीचा, ह्यांच्यासाठी 60 वर्ष वय झाले की तुम्हाला पेन्शन मिळणार. ज्यांचे 60 वर्ष वय झाले की पुन्हा तुम्हाला वन टाईम 10,000 रुपये, 65 वर्ष झाली की तुम्हाला मिळणार. म्हणजे अशा 13 योजना आहेत. जर तुमच्या वाहनाचा काही अपघात वगैरे झाला तर 50,000 ते 70,000पर्यंत तुम्हाला मदत मिळेल. मंडळाच्या ह्या योजनेतून, शासनाच्या योजनेतून तुमच्या मुलांच्या शिक्षणासाठी 1 नंबर, 2 नंबर, 3 नंबर, 4 नंबर, 5 नंबर अशी मुलांच्यासाठी शिक्षणासाठी राहत मिळेल. म्हणजे अशा ह्या 13 योजना आहेत. ह्याच्यातून तुम्हाला सर्वसाधारणपणे न्याय मिळेल. तर प्रत्येक रिक्षा टॅक्सी चालकांची जबाबदारी आहे की ह्या ऑनलाईनला अर्ज करायचे आहेत. तुम्ही म्हणशील आमचा गुरु काय सांगत नाही, आमचे नेते काही सांगत नाही. आता विषय सगळा सोडून द्या. ज्यांना कुणाला न्याय हवा असेल, शासन प्रक्रियेत तुमचं नाव दरबारी गेलं, त्या मंडळाच्या माध्यमातून, योजनेच्या माध्यमातून तुम्हाला फायदा होणार आहे. तो आमचा नेता सांगत नाही, तर आमचे हे सांगत नाही, तर ते सांगत नाहीत. विषय सोडून द्या. आता सगळ्यांनी ऑनलाईन नाही, हे सगळ्यांनी काम करायचं आहे. तुमच्याच मोबाईलवरनं तुम्ही हे फॉर्म भरायचे आहे. आणि प्रत्येक रिक्षा टॅक्सी चालकांना हा व्हिडिओ बी शेअर करायचा आहे, जेणेकरून रिक्षा टॅक्सी चालकांना न्याय मिळायचा जर असेल तर तुम्हाला एकमेकाला माहिती कळाली पाहिजे. मूठवाले मोकाशी यूट्यूबचे चॅनलचे तुम्ही व्हिडिओ पाहत राहा. ते चॅनल बी सबस्क्राईब करा की जेणेकरून तुम्हाला कामकाजाची सगळी माहिती मिळेल. हे मात्र कुणी विसरू नका. नाहीतर गुरु माझा ना आमचा नेता असा म्हणतोय आणि मग ते कवा चालू होणार. आता तुम्ही जोपर्यंत सभासद होत नाही का, तुमचा ऑनलाईनला अर्ज जात नाही, तोपर्यंत तुम्हाला त्याचं काही नाही. आणि मग हा फायदा कुणाला मिळेल? जे ह्या योजनेत आहेत त्यांनाच मिळेल. ज्यांचे अर्ज जे भरतील त्यांच्यासाठीच ही योजना असते ना. तुम्ही म्हणशील आम्ही सगळी रिक्षा चालवतो ना, आम्हाला मिळायला पाहिजे, असं नसतं. कायदे हे वेगळे असतात. जे फक्त ऑनलाईनला दिसतील, सभासद होतील, त्यांना आय कार्ड मिळेल. ही प्रक्रिया आता चालू झालेली आहे. महाराष्ट्रातील सगळ्या RTOची ऑनलाईन चालू झालेली आहे. जबाबदारी तुमची आहे ऑनलाईनला अर्ज भरायचे. आता तुम्ही भरलाच नाही तर त्याला कोण काय करणार आहे? म्हणजे शासनही तुम्हाला काही मदत मग देऊ शकणार नाही. पण तुम्हाला जे आनंद दिघे कल्याणकारी मंडळाची साईट आहे, त्या साईटवरनं तुम्ही तुमच्या मोबाईलवरनं सुद्धा फॉर्म भरा, अर्ज भरा. आणि जेवढे अर्ज भरतील त्या लोकांनाच न्याय मिळेल, हे मात्र लक्षात ठेवा. धन्यवाद. मूठवाले मोकाशी यूट्यूब पहा, लाईक करा, शेअर करा आणि हा व्हिडिओ सगळ्यांना शेअर करा. धन्यवाद.